गुड मॉर्निंग गाइस. तर मित्र हो, शुभ सकाळ. मी आशिष राव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या ब्लॉग मध्ये. तर आता चाललोय मी एकटाच आहे. बाकीचे सर्व गेले बागेत, तिकडच्या बागेमध्ये. ते कुंभारबाव मध्ये जे बोलत होतो अगोदरपासून बघितलं असेल, ज्यांना माहित असेल ते कुंभारबाव. तर तिथे जातोय आंबे काढायला. म्हणजे ते गेले आहेत, तर मी जातोय आता गाडी घेऊन. गाडी राजापूरला गेली होती, आता जस्ट आली. मोठ्या शेटने घेऊन आले गाडी. तर आपण इथे ट्रे वगैरे भरलेत आणि गाडी घेऊन निघालोय त्या बागेमध्ये. त्या बागेमध्ये बघूया बहुधा किती भरले आहेत ते ट्रे. ती काय आता काय जास्त तिकडे काय भेटणार नाही आंबे, कदाचित तर होईल दुपारपर्यंत, बहुधा होऊन जाईल. दुपारनंतर जे कालच्या लाईनी राहिले होत्या ते शोधायला होतील. कालचा एक पाईपलाईन अर्धी राहिली होती, ती होईल शोधायला. आणि दुपारनंतर बहुधा हा बाजारात जावं लागेल, कारण अजून काय कन्फर्म झालेलं नाही. जर असेल तर तुमच्यापर्यंत पोहोचेलच. चहा वगैरे प्यालो आणि आपण अपनी मंजिल की तरफ चल पडे. तर आपण आपल्या मार्गाला चाललोय तिकडे. आज लवकर आलोय मी. आणि ऊन पण बघा चाबूक मध्ये पडलेला आहे, रखरख ऊन. कारण काल बघितलं असेल, कालचा ब्लॉग बघितला असेल, पाऊस पडत होता सकाळी. आणि दुपारनंतर जे काय गरम होत होतं ना, बाप रे विचारू नका, एवढं गरम होत होतं, खूप भयंकर गरम होत होतं. आणि त्याचा परिणाम आज देखील होणार आहे. आज पण तेवढंच उष्णतेने गरम होणार आहे, तापमान वाढणार आहे. कारण हा अवकाळी पाऊस ना अचानक भयानक कधी पण काय पण करतो, त्याच्यामुळे उष्णतेवर परिणाम होतो. आणि वाढत्या तापमानामुळे आंब्यांवरती आता तर तुम्ही बघितलं असेल, आंबा डागी मोठ्या प्रमाणात होतोय. डागी कसा माहिती, जो आंबा एका वाकाला चिकटलेला असेल ना, त्याच्या स्किनने ना मग तो आंबा दोन्ही डागी करून टाकतो. डागी झाला की त्याच्यामध्ये कीड पूर्णपणे पोखरते, आतमध्ये जाते आणि आंबा पूर्णपणे खराब करून टाकते. हा भयंकर झालेला आहे. कीड भयंकर वाढलेली आहे. Look at this. तर आज उद्या जर पूर्ण झाली ना, तर आपण सॅटर्डे संडेला फवारणी करणार आहोत त्याच्यावरतीच. कारण किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे बागेमध्ये, त्याच्याकरता फवारणी ही महत्त्वाची आहे. फवारणी केली तर तो आंबा वाचेल, नाहीतर काय सांगू शकत नाही. डागी झाला ना आंबा, चांगला आंबा देखील डागी होतो. मग तो डागी झाला ना, मग आता कसं कॅनिंग चालू झालं, त्याच्यामुळे कॅनिंगला तर तो जातो आंबा डागे. म्हणजे जो आतमध्ये कीड झालेला असेल ना, तो आंबा काहीच उपयोग नाही त्याचे. मग काय एक बाजूने अशी सॉल म्हणजे ते फोडं सुकत घालतात, बघितलं असेल तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये. तसं मग काढायला लागतात ते. तर मंडळी, आपण तर आलो या बागेमध्ये. तर फोन आला होता आताच, एक ट्रिप बहुधा मारावी लागेल. 35-40 ट्रे होऊन जातील. तर आत्ताच काढल्याने 10-12 ट्रे आहेत. तर ते एक ट्रिप घेऊन जातोय, कारण तिकडे तेवढं काम चालेल. एकदम गेल्यानंतर ना मग त्यांना देखील भारी पडेल. एक ट्रिप घेऊन गेल्यानंतर मग गाडी देखील आम्ही आतमध्ये आणू. येताना कसं माहिती आहे, जरा चावी विसरलो गेटची, त्याच्यामुळे गाडी इथं लावली. नाही तर गाडी आतमध्येच आणली असती. मग त्यांना काय एवढं लांब न्यायला लागलं नसतं. कारण माझ्या देखील लक्षात नाही, मला वाटलं ह्याने चावी आणली असेल, तर त्याच्यामुळे माझ्या देखील लक्षात नाही. काही हे अगोदर आले होते, तर मी त्या गेटवरती आल्यानंतर कॉल केला मामूला, तर बोलते नाही आणले आम्ही. तर काहीच नाही प्रॉब्लेम. आपण आता एक ट्रिप तर घेऊन जाणार, मग तेव्हा ती चावी घेऊन येताना. कितना हुआ? 10-12 ट्रे हुआ है. हो गया. गाड़ी में लोड करो, लेके जाता एक ट्रिप. माल यहाँ पर है. तो किधर है? वो उधर कोने में देखो. नहीं
अरे तू इतना तगड़ा, तू ऐसा कर, चला साथ में ढुलवा करेगा, मैं नहीं कुछ जानता हूँ। तू इतना तगड़ा आदमी होके हम डरता है क्या? हम डरता है? दे रहा है, चल चलो वहाँ चल 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 फटाफट फटाफट बोको, चल गेड़ा। हाँ हाँ, अरे आ रहा है पानी, उसमें नहीं आ रहा है। उधर तो कॉक टूटेला, उधर चालू है। ये कॉक में रहेगा, देख इधर देख, ये कॉक पे। ए क्या रे सुदानी, नहीं सिम्बा का लेगा ना, सिम्बा का। हाँ बोल रहा है। कितना हम निकाल दिखा, कौला कितना निकाला? तर मित्र हो, इकडे ते आपली बाग तर ही पूर्ण झाली काढून. हे बघा इकडे कशी बसले आहेत निवांत. आपण तर गाडी तर लोड केलेली आहे. ही तिसरी ट्रिप आहे. तिसऱ्या ट्रिप मध्ये या सर्वांना घेऊन जातोय. किधर है? पकेल है. अरे बहुत बढ़िया बबुआ, इसमें लगता है गिरेगा ठीक है, आगे रहता है. तर ये मिल जाएगा. क्या हुआ? ये चुना दे रहे जरा. तिसऱ्या ट्रिप मध्ये गेड़ा कितना हुआ? कितना हुआ? हाँ इसीलिए बोलते हैं स्कूल में जाया कर. हाँ 27 क्रेट आणि पहिले आपण घेऊन गेलो 23, त्याच्यानंतर एकदा पहिली ट्रिप गेलो 22. अशी ही तिसरी ट्रिप. तिसऱ्या ट्रिप मध्ये या सर्वांना घेऊन जातो. आणि वाजलेत आता दुपारच हो म्हणताय का, ऊनच तसं लागतंय. सकाळचे 11:30, 11:33 झाले. क्या कर रहा है शरेली, गाणी लगा रहा है. तर सकाळच्या वेळेला 11:30 आणि ऊन बघा जे काय लागते ऊन चाबूक मध्ये. तर जाऊया आता घेऊन यांना सर्वांना. तिकडे देखील तिकडचं देखील आज पूर्ण करायचं का, दुपारनंतर जायचंय 5,000ला. जास्त वेळ नाही केला केलो शंदा. असे शेवटपर्यंत आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. तू क्या ढूंढ रहा है क्या तू? हाँ कुछ मिल रहा है? चल नहीं रहा लेकिन. अरे अभी क्यों वो ये किया फिर? अभी चल रहा था. हेलो काय वा रडतं कशा? हा अरे काय काला ती ऐकसी ही आती खा लस्सी. लस्सी घेता जा जा. उद्या आणूक सांगते बाबा आता. अरे उद्या आणूक सांगते मी. जा ते आता लस्सी घे जा. आईस्क्रीम सांगत होता ना. अरे मी पैसा नाही नेलं होतोय. जा उद्या आणतोय. जा त्या लस्सी घे जा. ए उद्या आणतोय जा. उद्या बनवूया आपण. बाबा दादाकडे जा आणि पैसे दे सकाळी उठून. हा काय ते का सांग काय काय हवं आता आणू. ऐकलं काय? हा काय काय लागतं? काय काय सांगितलं होतं फोनवर? फोन लावला ना आणि म्हणता मामा काय 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 सांगितलं? द्राक्ष फ्रूट घेऊन ये. फ्रूट घेऊन ये म्हणता. मागच्या टायमाला म्हणता जशी बनवलं आईस्क्रीम तशी बनव. म्हणजे ते का जसा सुचताना तसं फोन लावता आणि सांगता. डोंगरात नाही गेले झोपले नव्हते. कल सांगितला नाही परवाच्या रोज मामा माका लॉलीपॉप घेऊन ये. चायनीज जसा आठवतो तसं सांगता. फोन लावून अगदी फोन लावणार आईच्या फोनवर ना. काय रे ए जा ती लस्सी घे आता. उद्या आपण बनवूया आईस्क्रीम. रडता अगदी बायकांचा रो. एवढं मोठं गडी झालो ने. लंगोट बिंगोट लावून अगदी. जा जा परी दुपारी फोन केला होतो. स्टेटस बघितला तसं मामा काय फोन लावला. म्हणजे तर काय फोटो बघितला व्हॉट्सअप का. मामा 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 करे मामा मामा फोन लावला. गेला कधी
काय आलं रे हा ए घे लहान म्हणा कोण पडा रे आणि जेव नशिकाने जेव चल मला काम आहे Yeah.